नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रियकराच्या मदतीने केला लेकीने आपल्या जन्मदात्या आईचा खून. ही घटना पुणे येथील असून त्या ठिकाणी राहणाऱ्या मंगलबाई संजय गोखले व त्यांची मुलगी यशोदा संजय गोखले ह्या दोघी मायलेकी चित्रालेखा निवास राजश्री कॉलनी लेन नंबर 2 वडगाव शेरी पुणे येथे राहत होत्या. मंगलबाई ह्या आजूबाजूच्या परिसरातील 2-4 ठिकाणी जाऊन स्वयंपाकाची कामे करायच्या व त्यामधून मिळालेल्या पैशामधून त्या दोघी मायलेकीसाठी लागणाऱ्या घर खर्चासाठी काही पैसे खर्च झाले तरी थोडेफार त्यांच्याकडे पैसे उरत होते. म्हणून त्यांनी वडगाव शेरी येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेमध्ये आपले बचत खाते उघडले होते व त्या खात्यामध्ये त्या उरलेल्या पैशांची बचत करत होत्या. ते पैसे जेवढे बचत होतील तेवढेच आपल्या मुलीच्या भविष्याला कामी येतील असे मंगलबाई यांना वाटत होते. त्या दोघी मायलेकी सुखासमाधानाने जीवन जगत होत्या. मंगलबाई या दर महिन्याला बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी त्यांच्या मुलीला पाठवत असायच्या. मंगलबाई यांच्याकडे त्यांच्या बहिणीचा मुलगा प्रणय हा तिच्याकडे राहण्यास आला होता. मंगलबाई ह्या सकाळी घरचे कामकाज आवरून स्वयंपाकाच्या कामासाठी बाहेर जात असायच्या तेव्हा तिची मुलगी व प्रणय हे दोघेच घरी असायचे. यशोदाचा प्रियकर यश शितोळे हा याच परिसरात राहत असल्याने तो अधूनमधून दिवसातून 1-2 वेळा तरी यशोदाच्या घरी येत असायचा. दिवसामागून दिवस जात होते. मंगलाबाई ह्या तिच्या मुलीला बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी पाठवत असायच्या तर कधी तिचा प्रियकर यश शितोळे हाही बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी तिच्यासोबत जात असायचा. एक दिवस यश हा यशोदाला म्हणाला की तुझ्या आईच्या अकाउंटला पैसे तू भरतेस, थोडेफार पैसे काढ, आपण फिरायला जाऊ. त्याच्या या बोलण्याला यशोदाने होकार दिला. तिने तिच्या आईच्या बँक खात्यावरून ऑनलाईन पैसे पाठवले. ते पैसे काढून दोघेजणे पुणे जिल्ह्यातील नारायणपूर, लोणावळा, सारसबाग, सिंहगड, मुळशी डॅमवर फिरायला जाऊन मौज मजा करू लागले. त्या दोघांनी वर्षभरामध्ये मंगलाबाईच्या अकाउंटवरील 1.5 ते 2 लाख रुपये काढून मोठ्या प्रमाणात मौज मजा केली होती. यशोदाचा मुंबईचा मावस भाऊ प्रणय हा पुण्यात आला तेव्हा त्याचीही यशसोबत ओळख झाली होती. यश हा त्यालाही खाण्यापिण्याच्या पार्ट्या देऊ लागला होता. त्यामुळे यश व प्रणय यांची चांगलीच मैत्री जुळली होती. ते दोघेही एकमेकांचे मित्र झाले होते कारण दोघेही मौजमजेतच वेळ घालवणारे होते. 31 मार्च 2024च्या संध्याकाळी मंगलाबाई आपली मुलगी यशोदाला म्हणाल्या की उद्या सकाळी आपण बँकेत जाऊन पैसे काढून घेऊन येऊ. मंगलाबाई असे म्हणताच यशोदाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला काय करावे आणि काय नाही हे सुचेनासे झाले होते. आईच्या अकाउंटवरील पैसे तिने आणि यशने मौज मजा करण्यासाठी संपवले होते. उद्या आपण आईबरोबर बँकेमध्ये गेलो तर तिथे पैसे नाहीत हे समजले तर आई आपल्यावर रागवेल. मग आता काय करायचे? त्या रात्री यशोदाला काही केल्या झोप येईना. तिला वाटत होते आपली आई आपल्याला मार देईल व जास्त चिडचिड करेल कारण बँकेमधील सर्वच पैसे संपले होते. पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास यशोदाने यशला फोन केला आणि घरी घडलेला सर्व प्रकार तिने त्याला सांगितला. त्याला विचारले आता काय करायचे? त्यावर यश याने जे सांगितले ते हादरून टाकणारे होते. तो तिला म्हणाला आपण तुझ्या आईला जीवाने मारून टाकू. त्यावर यशोदा म्हणाली माझा मावस भाऊ प्रणय हा घरी झोपलेला आहे. त्यावर यश तिला म्हणाला तू काळजी करू नकोस, मी प्रणयला बाहेर घेऊन जातो. पहाटे 3:45 वाजण्याच्या सुमारास यश याने यशोदाच्या मोबाईलवर फोन केला व त्याने प्रणयला रूमच्या खाली रोडवर येण्याचे सांगितले.
त्यानुसार यशोदाने प्रणयला उठवले आणि सांगितले की यशने तुला खाली रोडवर बोलावले आहे. मग प्रणय हा ज्या ठिकाणी यश थांबला होता त्या ठिकाणी तो गेला. यशने त्याला एका ठिकाणी नेऊन थांबवले व मी वॉशरूमला जाऊन येतो असे म्हणून तो पुन्हा यशोदाच्या घरी आला. त्यावेळी साधारणतः 5:30 वाजण्याचा सुमार झाला असावा. त्यावेळी मंगलाबाई ह्या गादीवर झोपलेल्या होत्या. हीच संधी साधण्याचे त्या दोघांनी ठरवले. यशोदाने घरामध्ये असलेला हातोडा यशच्या हातामध्ये दिला. तो हातोडा घेऊन यश हा दबक्या पावलाने मंगलाबाईजवळ जाऊन पोहोचला. मंगलाबाई ह्या गाढ झोपेमध्ये असल्याची संधी साधत त्याने तो हातोडा मंगलाबाईच्या डोक्यात घातला. हातोड्याचा डोक्यात घाव बसताच मंगलाबाईला जाग आली. ती वेदनेने ओरडण्याचा प्रयत्न करत असतानाच तिची मुलगी यशोदाने आईचे तोंड स्कार्फने जोरात दाबून धरले. त्यानंतर थोड्याच वेळात मंगलाबाई ह्या जाग्यावरच निश्चित पडल्या. ती ठार झाल्याचे पाहून यश हा त्या घरातून निघून गेला. त्यानंतर प्रणय हा 8 वाजण्याच्या सुमारास घरी आला. त्यावेळी प्रणयने विचारले, मावशीला काय झाले आहे? यशोदाने सांगितले की आई पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास बाथरूममध्ये पाय घसरून पडली आहे. त्यानंतर साधारणपणे 9 वाजण्याच्या सुमारास यशने ॲम्ब्युलन्सला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर यशोदाने रूम मालक उषा माने यांच्या घरी जाऊन आईला चक्कर येऊन बाथरूममध्ये पडली असल्याचे सांगितले. ससून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तेथील डॉक्टरांना यशोदाने सांगितले की माझी आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि तिच्या डोक्याला नळ लागला आहे. त्यावेळी तिच्या डोक्यामध्ये लागलेली जखम मोठ्या प्रमाणात खोल होती. त्यामुळे निश्चितच काहीतरी संशयास्पद वाटल्याने ससून रुग्णालयाने चंदननगर पोलिसांना कळविले. मंगलाबाईच्या मृतदेहाचा पंचनामा व डॉक्टरांचा अहवाल यांची व्यवस्थितपणे माहिती घेण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांचे जाबजबाब घेण्यात आले, परंतु कोणीच काही सांगत नव्हते. यशोदा ही काहीच बोलत नव्हती. तिला विचारले तर आईचा पाय घसरून बाथरूममध्ये पडली व डोक्याला नळ लागला असेच ती सांगत होती. त्या घरामधील नळाची साईज व डोक्यामधील जखमेची साईज यामध्ये बराच फरक दिसत होता. त्यामुळे निश्चितच काहीतरी घातपात असल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना येत होता. यशोदा ही पोलिसांना सांगू लागली की माझ्या आईला फिट येत होती, कधी कधी तिची दातखिळी बसायची असे काहीतरी सांगत होती. परंतु यशोदा खोटेच बोलत होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना विश्वासात घेतले. पोलिसांनी यशोदा हिलाही विश्वासात घेतले असता तिने सांगितले की मी माझ्या आईच्या अकाउंटवर वरील पैसे ऑनलाईन माझा मित्र यश शितोळे याच्या अकाउंटला ट्रान्स्फर केले आणि आम्ही दोघांनी त्या पैशामधून मौजमजा केली. मग यश शितोळेचाही शोध घेण्यात आला. त्यावेळी पहाटेच्या दरम्यान यश हा त्या परिसरात असल्याचे फुटेज मिळून आले. यशला ताब्यात घेण्यासाठी चंदननगर परिसरात सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.